नमस्कार, मी डॉक्टर पवनगिरी. आज आपण जाणून घेऊया फुफ्फुसाची दुर्बीण टेस्ट किंवा ब्रॉन्कोस्कोपी विषयी. ब्रॉन्कोस्कोपी किंवा फुफ्फुसाची दुर्बीण टेस्टमध्ये एक छोटीशी ट्यूब असते. ही अशी ट्यूब असते, त्याच्या तोंडाला एक कॅमेरा जोडलेला असतो. हा कॅमेरा तुमच्या नाकावाटे फुफ्फुसात जाऊन डॉक्टर तुमच्या फुफ्फुसातील जे आतला कंडिशन आहे ते चेक करत असतात. तर ब्रॉन्कोस्कोपी करण्याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे ज्यांना लॉंग स्टँडिंग खोकला आहे, 15-20 दिवसापासून खोकला आहे, ज्याचं निदान काही होत नाही आहे, अशा लोकांसाठी ब्रॉन्कोस्कोपी केल्या जाते. ज्यांच्या घशावाटे किंवा थुंकीवाटे रक्त येते, ज्यांच्या फुफ्फुसामध्ये खूप इन्फेक्शन आहे, जे की अँटीबायोटिकला रिस्पॉन्ड करत नाही व फुफ्फुसामध्ये कफ किंवा घाण जमा झालेली आहे, जे स्मोकर्स आहे, बिडी सिगारेट पिणारे लोक आहेत, त्यांना छातीमध्ये दुखतं आहे, छातीमध्ये वेदना होत आहे, खूप जास्त खोकला येतो, तर अशा पेशंटला लंग कॅन्सरची रिस्क आहे का नाही हे शोधण्यासाठी सुद्धा ब्रॉन्कोस्कोपीचा उपयोग केला जातो. ब्रॉन्कोस्कोपी ही एक एक्सपर्ट डॉक्टरच्या हातामध्ये खूप सेफ आणि इफेक्टिव्ह प्रोसिजर आहे. यासाठी लाईट सेडेशनमध्ये कुठलीही पेन वगैरे काही होत नाही व यासाठी ॲडमिट होण्याचीही गरज नाही. फक्त तुम्हाला 4 तास फास्टिंग म्हणजे उपाशीपोटी प्रोसिजर करण्याच्या अगोदर यावं लागतं. तर वरतील काही लक्षणे असल्यास तुमच्या जवळच्या चेस्ट स्पेशालिस्ट डॉक्टराशी संपर्क साधा व तुमच्या ब्रॉन्कोस्कोपी प्रोसिजरविषयी चर्चा करा. धन्यवाद.